संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आणि त्याच्यावर भरपूर व्हिडिओ चालू आहे। एक थोडासा मुद्दा त्या निमित्तानं जो समोर येतो आहे त्याच्यावरती विचार करावा, तुमच्या समोर तो मांडावा आणि तुम्ही त्याच्यावर विचार करावा असं वाटतं आहे। एखाद्या वृत्तपत्राच्या संपादकाकडे इतकी संपत्ती गोळा होऊ शकते का की ईडीनं त्याच्यावरती टाच आणावी? म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यामधला राजकीय भाग मी बाजूला ठेवतो। ही भाजपने सुडानं केलेली कारवाई आपण कबूल करून चालू, कारण त्या राजकीय चर्चेमध्ये एकदा शिरलं त्या भूलभुलैयामध्ये की दुसरीकडेच विषय जातो, हे आम्ही वारंवार समोर मांडतो आहोत। त्याचं तीव्रता ते लक्षात घ्यावी त्या मुद्द्याची, म्हणून आपण ह्याच्यामधला तो भाग पूर्णपणे बाजूला ठेवू। ठीक आहे, एकूण 10 गुन्हेगार होते, ह्याच्यातले 9 भाजपवालेच समजूयात आपण, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही आणि एक मात्र हा गुन्हेगार आहे तो शिवसेनावाला आहे, त्याच्यावरती सुडानं कारवाई केली, सगळं कबूल। पहिला सरळ साधा प्रश्न कुठल्याही सर्वसामान्य या प्रेक्षकाला पुढे होतो की अरे बाबा, इतर बाकीच्या कुठल्या सामान्य माणसावरती, कार्यकर्त्यावरती, नेत्यावरती कारवाई का नाही झाली सुडाची? नेमकी संजय राऊत सारख्यांवरती का होती? त्याहीपेक्षा ते असोत किंवा उद्धव ठाकरेंचे मेवणे ज्यांच्यावरती कारवाई झाली, पाटणकर ते असो, ह्यांच्यावरती सुडानं काय झालेलं आहे हा विषय बाजूला ठेवून प्रत्यक्षामध्ये ईडीनं ज्या संपत्तीवरती टाच आणली ती संपत्ती तरी होती की नाही समोर दिसतीये ना। तेव्हाचे त्यांचे जे काहीतरी 19 सदनिका होत्या आणि ह्यांच्या आता 8 प्लॉट आणि 2 मोठ्या मोठ्या सदनिका दादर सारख्या भागात आणि अजून एक असं समोर आले, ते तरी आहे की नाही, त्यांच्या नावावरती आहे की नाही? मग पहिला साधा मुद्दा आहे ना की तुमच्याकडे ही प्रॉपर्टी आली कुठून? तुम्ही ते असं म्हणतात की कष्टाचे घामाचे पैसे आहेत, म्हणजे उपहासानं भाऊ तोरसेकरनी म्हणले की मनरेगाची अशी कुठली स्कीम आहे की तुम्ही मनरेगावरती ते टोपले उचलले, खड्डे खणले आणि तुम्हाला एवढे पैसे भेटले? सांगा तरी सगळ्यांना तरी हे करता येऊ शकेल ते। म्हणजे हा जो मुद्दा आहे की तुमच्याकडे संपत्ती नेमकी निर्माण झाली कशी, तुमचे पगार किती? आज सर्वसामान्य पातळीवरती मराठी वृत्तपत्राचे जे संपादक आहेत ते सगळ्यांची आपण यादी काढू। एखाद्या पत्रकारांनी हे खरं तर कामच घ्यावं। सगळ्यात जास्त खपाच्या वर्तमानपत्रापासून ते अतिशय कमी खपाच्या आणि सामनाचा खप हा फारसा काहीच नाही। यांच्या संपादकाला पगार मिळतो किती? मुळात त्यांची उलाढाल किती त्या वृत्तपत्राची, आर्थिक उलाढाल? बाकीचे ते 2 नंबरचे धंदे कोण काय करते हे पण 1 मिनिट बाजूला ठेवती, दिसणारी संपत्ती आहे। प्रत्यक्ष तुमची संपत्ती तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा विपरीत त्याचं सगळं समोर येणारं चित्र आहे, म्हणून हे सगळं चालू आहे। तुम्ही जी लपवलेली आहे, जी अज्ञात आहे ते बाजूला ठेवू सगळं आपण। हिमनगाचं टोक दिसतं आहे आणि खाली किती मोठा हिमनग आहे पाण्यात ते बाजूला ठेवू, समोर दिसणारी जी संपत्ती आज आहे। बरं, हे आजचं नाही, मी तुम्हाला आवर्जून स्क्रीनवरती हेरम कुलकर्णी या सामाजिक कार्यकर्त्यांनी एक पोस्ट टाकलेली ती सांगतो। 1995ला जेव्हा युतीचं सरकार पहिल्यांदा आलं होतं तेव्हा आपल्या तारतम्यामध्ये अरुण टिकेकरांनी असं लिहिलं होतं संजय राऊतांच्या बाबतीमध्ये की एखाद्या सामान्य खप असलेल्या वर्तमानपत्राचा संपादक दादर सारख्या भागामध्ये आलिशान फ्लॅट घेऊ शकतो, इतके पैसे येतात कुठून? 95ला तेव्हाची गोष्ट आहे, तेव्हा आक्षेप घेतला होता। त्याच्यानंतर हेरमनी मुद्दाम ते असं विचारलेलं आहे की गेल्या 25-27 वर्षांमध्ये मग त्याच्यामध्ये तर कितीतरी वाढ झाली असेल। ह्याच्यामध्ये ती 5 वर्ष त्यांचं सरकार होतं, आताही 5 आणि 2 7 वर्ष हे सत्तेवरतीच आहेत ना। भाजप बरोबर पण तुम्ही सत्तेवरती होतात, राजीनामे खिशात घेऊन फिरतो असं भुवया उडून सांगत असताना प्रत्यक्ष सत्तेचा उपभोग घेतच होते। स्वतः संजय राऊत 18 वर्षापासून संसदेमध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये खासदार आहेत, त्यांना खासदारकीचं जे काही मानधन भेटतं ते पण गृहीत धरा, त्यांना संपादक म्हणून मिळणारा पगार गृहीत धरा। हे सगळं केल्याच्या नंतर जे समोर येते चित्र ते म्हणजे ते उत्पन्न, त्यांचा घर खर्च वजा जाता उरतात किती? आणि मग त्याच्यामध्ये आत्ता जे प्रत्यक्ष प्लॉट जप्त केलेले आहेत त्याच्यावरती टाच आणलेली आहे, ज्या 2 फ्लॅट जप्त केले ते सगळ्यांची मोजा आणि ते बसतं की नाही गणित सांगा। म्हणजे ह्याच्यातली बाकीची गोष्ट सगळी बाजूला ठेवा, सुडाची कारवाई आणि बाकीचं काय चालू आहे ती उद्या न्यायालयात पण काय होईल माझं म्हणणे ती पण वेगळी गोष्ट आहे। पण तुम्ही हे सगळ्यात पहिल्यांदा सांगा। आणि स्वतः संजय राऊत ज्या पद्धतीनं गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ त्यांनी नंतरही केलेली एक पत्रकार परिषद, आता म्हणजे पत्रकारांनी प्रश्न विचारावा अशी, याच्या आधी जसं भाऊंनी टोमणा मारल्याचं पत्रकार सभा होती त्यांची 15 फेब्रुवारीला घेतलेली, आता मात्र त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये किरीट सोमय्यावरती गलिच्छ असभ्य भाषेमध्ये शिवीगाळ करून घेतली। अरे हे करण्याच्या पेक्षा त्यांचे काय तुम्ही म्हणजे तुमचं लपवायला तुम्ही त्यांचं काहीतरी गुन्हा काढणार ही काय गोष्ट आहे? ते स्वतंत्रपणे तुम्ही करा, त्यांच्यावरती आरोप करा, न्यायालयामध्ये जा, प्रत्यक्ष एवढं मोठं महाराष्ट्र सरकार तुमच्या हाताशी, हे सगळी यंत्रणा हाताशी, ते काय करायचं ते करा।
तुमच्यावरती जी कारवाई झाली त्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थित शास्त्रशुद्ध असे त्याला प्रतिवाद करणारे पुरावे द्या. ही संपत्ती तुमची आहे की नाही, तुमच्या नावावर कशी आली, किंवा इतके सगळे पैसे तुम्हाला कुठल्या मार्गाने भेटले. दुसरा मुद्दा जो समोर येतो ते मराठीमध्ये पत्रकारांची जी उदात्त अशी परंपरा आहे, नाव घ्यायचं बाळशास्त्री जांभेकर पासून टिळक आगरकरांचं नाव घ्यायचं, आत्र्यांचं नाव घ्यायचं. अगदी आत्ता या प्रदेशामध्ये जिथून आम्ही हा व्हिडिओ करतोय, पत्र महर्षी अनंत भालेराव यांनी त्यांच्या अतिशय सुंदर अशा आठवणी लिहून ठेवल्या. आणि त्याच्यामध्ये ते घर कसं साधं आहे, किंवा जुनं घर तर पावसाळ्यामध्ये गळकं असायचं. अनंत भालेरावांचं देहावसान झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या मागे कुठलीही संपत्ती नव्हती. त्यांचं जे एक राहतं घर आहे तेही एक मजली छोटंसं 3-4 खोल्याचं घर होतं. कुठलाही तुम्ही अगदी आत्ताचे कुमार केतकर ज्यांच्यावरती आम्ही वारंवार टीका करतो ती बाजूला, पण केतकर लोकसत्ताचे संपादक होते, महाराष्ट्र टाइमचे संपादक होते, विविध वर्तमानपत्रात त्यांनी काम केले. त्यांची संपत्ती मोजा. दिवंगत अरुण टिकेकर, गोविंद तळवळकर, आत्ताचे गिरीश कुबेर, कोणाच्याही तुम्ही संपत्ती मोजा. किंवा आम्ही ज्या अॅनलायझरवरती हा व्हिडिओ करत आहोत याचे जे सर्व आहेत, सुशील कुलकर्णी, हे स्वतः दीर्घकाळ पुण्यनगरीचे संपादक राहिलेले. पुण्यनगरी हा सर्वात जास्त सिंगल सेलिंग असा खप असलेला वर्तमानपत्र मराठीतला आहे. त्यांची संपत्ती मोजा. ह्या सगळ्याची तुलना करून सांगा ना की आत्ता ह्या संजय राऊतांची जी काही संपत्ती सापडली, जिच्यावरती टाच आणला, ती आली कशी. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा हे सुडाची कारवाई म्हणतात, इतर फौजदारी खटल्यामध्ये एखाद्या सुडाची कारवाई शक्य तरी असते. आर्थिक प्रकरणामध्ये असं आहे की ह्यांचं ट्रेस आउट करणं, हे पाहणं, हे वर्षानुवर्ष चालू असतं. आता लगेच घडत नाही. जेव्हा प्रत्यक्ष ईडीची धाड पडते त्याच्या कित्येक वर्ष आधी ह्यांची सगळी आर्थिक उलाढाल तपासलेली असतात. ह्यांच्या नावावरती असलेली जी काही संपत्ती आहे त्याच्यावरती नजर ठेवलेली असते. त्याचे व्यवहार केव्हा झाले काय हे तपासलेलं असतं. आज जर संजय राऊत यांच्यावरती सुडाची कारवाई करायची असेल तर 15 वर्षापूर्वी त्यांच्या खात्यामध्ये एखादा व्यवहार झाला असेल तर तो काय, म्हणजे 15 वर्षापूर्वी असा व्यवहार केला जेणेकरून 15 वर्षाच्या नंतर त्यांच्यावरती सुडाची कारवाई करायची असं त्यांना म्हणायचं का. किंवा भाजपनी सूड उगवला तर भाजपनी तेव्हा 15 वर्षापूर्वी जेव्हा तुमची युती होती त्या काळापासूनचं जे रेकॉर्ड उपलब्ध आहे, 10 वर्षापासूनचं जे रेकॉर्ड उपलब्ध आहे, तेव्हापासून भाजपने असं ठरवलं होतं का की आता आपल्याला यांच्यावरती सूड उगवायचं आहे, 2019ला आपण युती करून निवडणूक लढवायची आहे, मग निवडणूक निकाल लागल्यानंतर त्यांना धोका द्यायचा ना, आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाणार आहोत, आपण काँग्रेस राष्ट्रवादीवरती गेल्यानंतर बरोबर त्याच वेळेस भाजपचं केंद्रामध्ये सरकार असणार आहे, भाजपचं केंद्रामध्ये सरकार आहे, मग ते आपल्यावरती सूड उगवणार आहे. आणि हे सगळं प्लॅनिंग केव्हा झालं होतं? 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी. हे सगळे आर्थिक व्यवहार हे एका दिवसातले नाहीत. म्हणून मी वेगळा पुरावा दिला. अरुण टिकेकर ज्येष्ठ संपादक राहिलेले, त्यांनी 1995 साली हे लिहून ठेवलेले विचारलेला प्रश्न आहे की संजय राऊत सारख्या एखाद्या ज्या वर्तमानपत्राचा खप अतिशय सामान्य आहे अशा सामनाचा कार्यकारी संपादक असलेला हा पत्रकार, त्याच्याकडे इतके पैसे येतात कुठून? 95ची गोष्ट ही. दुसरा एक मुद्दा आपण गांभीर्याने विचारात घेतला पाहिजे. हे पत्रकार सुद्धा जे प्रत्यक्ष राजकीय त्याच्या जवळ आहेत, पक्षात ते तर मुखपत्रच आहे पक्षाचं, आणि त्यापेक्षा राज्यसभेवरती खासदार पण आहे. असं कसं होतं की सर्वसामान्य अगदी नगरपंचायत असो किंवा खालची ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, इथला नगरसेवक लगेच बघता बघता आपल्या डोळ्यापुढे त्याची संपत्ती वाढत जाते. दिसणारी न दिसणारी सोडा, त्याच्या गाड्या मोठ्या दिसतात, त्याच्या हातामध्ये कडे येतात, गळ्यामध्ये साखळ्या येतात, आजूबाजूचे जे त्याच्या भोवती फिरणारे जे काही ते बाउन्सर सारखे पोरं असतात त्यांचे कपडे बघा, त्यांच्या हातातले महागडे घड्याळ बघा. 50 लाखामुळे घड्याळाची सध्या चर्चा चालू आहे म्हणून घड्याळांचा उल्लेख करतो. हे असं कसं काय होतं? आपल्या समोर घडतं ना हे. एक संजय राऊत ठीक आहे, तो प्रत्यक्ष त्या सत्तेच्या अगदी जवळ बसलेला. आज ते सध्या प्रत्यक्ष हे सरकार सत्तेवरती येण्यामध्ये, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यामध्ये त्यांची एक महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्यामुळे आपण समजू शकतो. एक सामान्य तर्क आहे की बाबा ह्यांच्याकडे पैसे कुठून आले असतील, पण आपण अगदी आपल्या जवळचे जे लोक बघतो, नगरसेवक असलेला सामान्य, बघता बघता त्याचे आर्थिक स्तर कसा उंचावत जातो. काही तो उद्योगधंदा करत नाही. आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं, उद्धव ठाकरेंनी एवढे मोठी इमारती बांधतात, ह्यांचा प्रत्यक्ष पोटपाण्याचा उद्योग काय त्यांनी सांगावं. कितीतरी नेते असे आहेत की ज्यांचा उद्योग काय काहीच माहिती नाही, पण तरी त्यांची एवढी मोठी संपत्ती दिसते. दिसणारी न दिसणारी तर सोडूनच द्या. आणि तिसरा, म्हणून आपल्या सर्वसामान्य लोकांवरती पण हे बोट येतं की हे सगळं चालू असताना आपण काय करत होतो. मोठा माणूस सोडून द्या, तुमच्या गल्लीतला नगरसेवक बघता बघता त्या ठिकाणची खुली जागा तो हडपतो, त्या ठिकाणी काहीतरी एक मंदिर बांधतो, काहीतरी दुसरं काहीतरी सुरू करतो उद्योग, ते सगळं अतिक्रमण केलेलं असतं. आणि या सगळ्याला आपण कळत नकळतपणे पाठिंबा देतो. अडचण इथे आहे.
लोकशाहीचा खरा अर्थ आपण समजून घेतला नाही. मतदान केलं की विसरून गेलं, नंतर काहीतरी वर्तमानपत्रातून समोर येतं आणि आपण त्याची चर्चा करत राहतो. ते तेवढ्यापुरतं होतं, नंतर काही दिवसांतर तो विषय विरून पण जातो. त्यामुळे ही आपली पण जबाबदारी आहे. संजय राऊतांनी जे वाक्य वापरले की माझा कष्टाचा पैसा आहे, त्यांचा जो काय कष्टाचा पैसा आहे त्यांनी तो सिद्ध करावं. पण त्याच्यावरची ही उसंतवाणी. पत्रकार साधा संजय राऊत संपत्तीला ऊत येई त्याच्या, संपत्तीवरती संजयाच्या टाच, ईडीचा हा जाच म्हणत असे. कष्ट करूनिया कमाविला पैसा, जप्त कोण कैसा करीत असे. बोल भांड त्याचे घशामध्ये दात, एका झटक्यात ईडी घाली. एका मालकाचा गळ्यामध्ये पट्टा, दुजा संगे थट्टा मस्करीही. तुरुंग दिशेने पाऊल हे वाजे, जड झाले ओझे संजयाचे. खंडणी खोरीचा मोठा झाला हप्ता, खंडणी खोरीचा मोठा झाला हप्ता, गोत्यात प्रवक्ता कांत म्हणे, गोत्यात प्रवक्ता कांत म्हणे. आधीच या सरकारवरती वसुली सरकार, वसुली गेट हे सगळं म्हणून गाजत आहे. 1-2 मंत्री तुमचे तुरुंगात गेलेले आहेत, तुमचे अधिकारी तुरुंगात गेलेले आहेत. परमवीर सारखा तुमचा अधिकारी तुमच्याच विरोधामध्ये प्रत्यक्ष न्यायालयात गेलेला आहे, त्याला तुम्हाला पकडता आलेलं नाहीये. आणि आता तुमचे ह्या सगळ्याचे मध्यस्थ राहिलेले आणि ह्या सरकारचे जे काही सर्वेसर्वा शरद पवार, त्यांचे अतिशय काय म्हणता येईल त्याला शिष्य राहिलेले आहे. यांचा पक्ष शिवसेना, यांचे नेते आहेत उद्धव ठाकरे, पण हे सगळी भलावण करतात शरद पवारांची. शरद पवारांना UPAचा नेता कसा व्हावा असं म्हणतात. त्यांच्यावरती जेव्हा ईडीची धाड पडते आहे, मग परत एकदा ही जी सगळी खंडणीबाजी आणि वसुलीखोरी चालली होती त्याच्यावरचा संशय अजून गडद होत जातो. आणि आता न्यायालयाच्या म्हणजे ईडी सारख्याच्या एकदा पंजामध्ये सापडल्याच्या नंतर सुटणं मुश्किल आहे असं म्हणतात. संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं आदळआपट करत, शिवीगाळ करत परत एक पत्रकार परिषद घेतली, त्याच्यातून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की घाव नेमका बरोबर वर्मावरती लागलेला आहे आणि म्हणून हा सगळा तडफडाट चालू आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.